नमस्कार. एका घरामध्ये एक अज्ञात व्यक्ती येतो. व्यक्ती त्या घराचा तो दार ठोठावत असतो. आतून दार उघडलं जातं. आतमध्ये एक 32 वर्षाची महिला असते. त्यावेळेला ती महिला त्याला विचारते, की "काय झालं? तुम्हाला काय हवंय?" तो तिच्याकडे पाणी मागतो. त्यावेळेला ती महिला दार उघडते. दार उघडता क्षणीच तो आतमध्ये जातो. आतमध्ये जाऊन तिच्यासोबत झटापट करायला लागतो. तिच्यावरती अत्याचार करतो. त्याचबरोबर अत्याचार करून तो थांबत नाही. तो तिच्या गुप्तांगामध्ये सळई देखील टाकतो आणि तिथून पसार होतो. काय होती ही सत्य घटना? ही घटना कोणासोबत घडलेली होती? या सगळ्याचा वृत्तांत आपण या व्हिडिओमध्ये आता बघणार आहोत. आंध्र प्रदेश आहे. आंध्र प्रदेशमधला पलंडू जिल्हा आहे. याच्यामध्ये माचेला नावाचा एक भाग आहे. या भागामध्ये एक सरकारी ऑफिसामध्ये काम करणारी एक 32 वर्षाची अटेंडंट आहे, महिला आहे. आणि ती तिच्या नवऱ्यापासून अलिप्त म्हणजेच विभक्त राहत आहे. या घरामध्ये एकटीच राहत आहे. या कारणासाठी म्हणून तिने तिच्या आपल्या स्वतःच्या भाच्याला आपल्यासोबत ठेवलेलं होतं आणि तिचा जो भाचा आहे, हा भाचा 10वी इयत्तेमध्ये शिक्षण घेत होता. पण अलीकडच्याच काळामध्ये त्याच्या 10वीची जी परीक्षा आहे ही संपलेली होती. त्याच्यामुळे मग त्याने आपल्या मूळ गावी जाऊन काही वेळ घालवण्यासाठी तो त्या गावी गेलेला होता. आणि मग या बाजूला ही जी महिला होती ही दिवसभर आपलं काम करत होती. यामुळे मग ही महिला आपल्या घरामध्ये असायची. आपलं दिवसभरचं काम करून ती आपल्या घरामध्ये येऊन आपली जी काही नेहमीची कामं ती करत असायची. आणि गुरुवारच्या दिवशी तिच्या घरामध्ये एक अज्ञात व्यक्ती येतो आणि तिला पाणी मागतो. पाणी विचारलं जातं आणि मग त्याच्यासाठी म्हणून पाणी देण्यासाठी ती दार उघडते आणि त्याच वेळेला हा अज्ञात व्यक्ती घरामध्ये झडप घेतो. आतमध्ये जाऊन तिच्यासोबत नको नको ते प्रकार करायला तो सुरुवात करतो. सदरचा व्यक्ती हा माथेफिरू असावा किंवा एखादा सिरियल रेपिस्ट देखील असावा, अशा देखील एक शंका किंवा समज या भागांमधून समोर येत आहे. तर आतमध्ये गेल्यानंतर सदरच्या महिलेला हा व्यक्ती कोणत्याही प्रकारे प्रतिकार करण्यासाठी संधी देत नसतो. तो आतमध्ये गेल्यानंतरच तिच्यावरती अन्याय अत्याचार सुरू करतो आणि अत्यंत जबरी पद्धतीने तिच्यावरती तो अत्याचार करायला सुरुवात करतो. मग त्याच वेळेला ही महिला आरडाओरडा करायला सुरुवात करते आणि अगोदरच या महिलेवरती जी एकटीच राहत आहे तिच्यावरती या सदर व्यक्तीने पाळत ठेवलेली असावी. ती एकटीच राहते, ती काय करते किंवा या सगळ्या बाबतीमध्ये या जो व्यक्ती आहे ह्या व्यक्तीला इत्थंभूतपणे माहिती देखील असावी. त्याच्यामुळे मग तो त्या घरामध्ये एक कागदाचा बोळा आहे, हा कागदाचा बोळा करतो आणि तिच्या तोंडामध्ये कोंबतो. बाहेरून तिचं तोंड हे ओढणीने बंद करतो आणि मग तिच्यासोबत अत्याचार करायला सुरू करतो, अन्याय करायला सुरू करतो. ती बिचारी धडपडत असते, अन्यायाचा प्रतिकार करत असते, अत्याचाराला प्रतिकार करत असते. आणि हे सगळं करण्याच्या अगोदर तिच्या ही गोष्ट लक्षात आलेली असते, की हा जो व्यक्ती आहे हा माथेफिरू आहे किंवा हा आता तिच्यासोबत काहीतरी वाईट कृत्य करणार आहे. ज्यावेळेला तिला समजतं, की सदरचा व्यक्ती हा आपल्यावरती अन्याय अत्याचार करणार आहे, मग त्यावेळेला ती त्याला स्पष्टपणे सांगते, की मला HIV सारख्या रोगाने ग्रस्त आहे, मला HIV झालेला आहे आणि तू माझ्यासोबत या सगळ्या गोष्टी करू नकोस. तरी देखील समोरची जी अज्ञात व्यक्ती असते हा तिच्यावरती लगट करायला सुरू करतो, अन्याय करायला सुरू करतो आणि आणि मग इतकी मरणाची भीती देखील घालून समोरची व्यक्ती ऐकत नसते. तो तिच्यावरती अन्याय करायला सुरू केलेलं असतं. ती त्याला प्रतिकार करत असते, आरडत असते, ओरडत असते. आता मरणाची भीती घालून देखील समोरचा व्यक्ती ऐकत नसतो. तो त्याच्या शरीराची पूर्णपणे भूक भागवून घेतो आणि मग तो जवळच असलेली एक सळी सदृश्य वस्तू त्याने उचललेली असते आणि मग तिच्या गुप्तांगामध्ये त्याने घातलेली असते. समोरची परिस्थिती अत्यंत भयावह असते. ती महिला रडत असते, ओरडत असते. आपल्याला काहीतरी समोरून एखादी वैद्यकीय मदत मिळेल या सगळ्या गोष्टींचा ती वाट बघत असते. तरी देखील तिला कोणीही त्यावेळेला मदत करायला येत नसतं आणि मग तिच्यासोबत अन्याय अत्याचार करणारी जी व्यक्ती असते ही त्या घरातून पोबारा करते, पळून जाते आणि आता मग सदरची जी महिला असते हा अत्यंत धीराने समाजाचं जे काही बंधन असतं याच्याकडे लक्ष न देता पोलिसांमध्ये जाते. पोलिसांमध्ये सगळ्या गोष्टी सांगत असते. पोलिसांना तिच्यासोबत जे काही घडलं, जो अत्याचार या माथेफिरूने तिच्यासोबत केलेला होता, त्याची इत्थंभूत कहाणी ती पोलिसांना सांगते. पोलीस देखील गुन्हा नोंदवून घेतात आणि मग तपासाला सुरुवात होते. आता ही अत्यंत भयानक गोष्ट आहे, अत्यंत वाईट गोष्ट आहे. आपल्या अवतीभोवती आपण अत्यंत सुरक्षित वातावरण महिलांसाठी तयार करून दिलं पाहिजे. बऱ्याच वेळेला घरांमधले अनेक पुरुष कामानिमित्त घराच्या बाहेर असतात
अनेक घरांमध्ये या महिला एकट्याच असतात. त्यावेळेला मग अशी एखादी व्यक्ती जी माथेफिरू आहे, सिरियल रेपिस्ट आहे, मग अशी व्यक्ती काही कारणासाठी दार उघडायला सांगत असते आणि मग अ, त्या घरामध्ये प्रवेश करत असते. आता समोरची जी महिला असते, हा महिला भोळी-भाबडी असते. आपल्या एखाद्या व्यक्तीने जर का पाणी विचारलं, तर आपण त्याला पाणी दिलंच पाहिजे, असा आपल्याकडे एक समज आहे. त्याच्यामुळे मग दार उघडलं जातं किंवा अन्य काही बहाणे असतील, हे बहाणे देखील केले जातात आणि मग इतका मोठा प्रकार घडू शकतो. हा प्रकार टाळता येऊ शकतो का? तर निश्चितच आपण आपल्या घराला सेफ्टी डोअर करून घेणे गरजेची गोष्ट आहे. शक्य असल्यास आपल्या घराच्या अवतीभोवती CCTV असणे ही देखील तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. आणि या सगळ्या बाबतीमध्ये तुम्हाला काय वाटतं किंवा महिलांची सुरक्षितता ही खरंच आपल्याकडे तितक्या प्रमाणामध्ये नाही किंवा आपण असं म्हणू शकतो, की ज्यावेळेला महिला एकट्या असतात, तेव्हा त्यांना अशा स्वरूपाच्या काही तांत्रिक आधाराची गरज असते, ज्यायोगे समोरचा जो व्यक्ती आहे, ह्या व्यक्तीला जर का समजून आलं, की या घरांमध्ये किंवा अवतीभोवती CCTV आहेत किंवा आपण पकडले जाऊ, तर मात्र अशी व्यक्ती नक्कीच अशा काही कृत्य करण्याच्या अगोदर 100 वेळा विचार करेल. या सगळ्या बाबतीमध्ये आपलं मत जरूर कळवा. भेटूया एखाद्या नवीन घटनेसह.